भगवान शंकर आहेत. ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली ते साक्षात विष्णू आहेत, ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानेश्वरी ज्यांच्या समोर सांगितली ते साक्षात सोपान काका म्हणजे ब्रह्मदेव आहे. आणि ऐकायला आदिशक्ती मुक्ताबाई आहे. ज्ञानेश्वरी मध्ये 4 मुद्दे आहेत. कृपा, कृपा भगवान शंकराची आहे. ज्ञानेश्वरी मुखातून बाहेर पडली ते विष्णू आहेत. ऐकायला ते साक्षात ब्रह्मदेव आहे, सोपान काका. आणि 4 आदिशक्ती मुक्ताबाई आहे. म्हणून वारकरी भजने बिजने ध्यानात ठेवा. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. पारायण करणारे ध्यानात ठेवा. व्यासपीठचा आला का सगळं. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही आहे. मग तुम्ही म्हणाल ज्ञानेश्वरी काय आहे? 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये. हा 22 वर्षाच्या बालकाने 9 रसाने भरलेला निर्माण केलेला अमृताचा समुद्र म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. पुढे ऐकायचं. सरस्वती मुक्याला बोलायला लावते, परीस लोखंडाचं सोनं करतोय. सरस्वती मुक्याला बोलायला लावते, परीस लोखंडाचं सोनं करतोय. अमृत मेलेल्याला जिवंत करताय. ज्ञानेश्वरी वाचलेल्याला मरूनच देत नाही. तेव्हा पारायण करायचा प्रश्न. आणि आता आपल्या सत्यांमध्ये जे ज्ञानेश्वरी पारायण आहे ना, हे यांचे यांना लग्न असे पठ्ठे पारायण करणारे नमुने. पारायण करताना म्हणजे नाश्त्याच्या टायमाला पोहे खात्यात आणि कढीपत्ता ज्ञानेश्वरी उठतात आणि मग ओवी म्हणतात, किंबहुना तुमचे केले पोहे खाऊन मोकळे झाले. आपल्याकडे पारायण नाही मला. ज्ञानेश्वरीचं एक अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. एक अक्षर म्हणजे ब्रह्म आहे. अक्षर 9 रेखा ब्रह्म साम्राज्य देतो ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी. मग तुम्ही म्हणा ज्ञानेश्वरी कशी आहे, त्याचं उत्तर ऐकायचं आहे. तुम्ही हिला पांडुरंगाचा प्रसाद का म्हटले नाही, त्याचं उत्तर ऐका. महिला पुरुष बारीक ऐका. या विश्वात जेवढे संत झाले, जेवढे झाले असतील, जेवढे झाले तेवढे, पण या विश्वात जेवढे संत झाले त्या सगळ्या संतांमध्ये सगळ्यात कोवळं बाळ कोण असेल तर ज्ञानोबा आहे. सगळ्यात कोवळं बाळ. वय फक्त 16 वर्ष आहे, पण 16 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. हा विश्वातला चमत्कार. इथं 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाहीये, तरी त्याचा पोरगा म्हणतो मा बापाची एकाच तारणी करायची आहे. दावा घालून टाक. काय शिळीच्या गळ्यातलं लोंबलेलं सड कधी दूध देते, काश्यातलं गुचिड कधी दूध पिते. मग गुचिड तिथात बघ काय, आणि म्हातारा 80चं झालं काय, त्याचा उपयोग काय? मोराच्या पिसऱ्यावरच्या डोळ्यानं मोरानं कधी पाहिलं, शिळीच्या गळ्याच्या लोंबलेल्या सडानं कधी दूध दिलंय, काश्यातल्या गुचिडानं कधी दूध पिलंय, गाळातल्या बेडकानं कधी फुलाचा सुगंध घेतलाय, बांधाला वाढणाऱ्या एरंडाची कोणी सपराला नेड वापरली, आणि भेंडीच्या झाडाला कोणी बैलाला खुटा केलाय. भेंडी तांदूळाची भेंडी तिचा खोटा केला का? मग भेंडीचं झाड वाढलं काय आणि म्हातारा 90चं झालं काय? हे मोबाईल मध्ये काय नीट बस. इकडे सर पुढे उठते तू मोठी गेली पुढे बाल पुढे मला तो आधार होईल. दोन तीन चमत्कार आहेत, पटापटा सांगतो पुढे नेतो. विश्वातला पहिला चमत्कार आहे सगळ्यात कोवळं बाळण्याबरोबर आहे, आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे ही कोण करते. विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना कुणाचाच आधार नव्हता त्यांना ज्ञानोबा आहे म्हणतात. कधी वाटलं वडिलांना आनंद सगळा वाट वडील नाही, कधी वाटलं आईच्या कुशीत घुसावं आणि आईला रडून सांगावं पण ती आईच नाही, आणि कधी वाटलं आईच्या मांडीवर बसावं आईला डोक्यात हात घालावा ती आईच नाहीये, ती मांडीच नाहीये. वाक्य ऐकायचं. ज्यांना बसायलाच मांडी नव्हती
त्यांच्या मांडीवर अख्खा जग आहे, याला ज्ञानोबा राय म्हणतात. ज्यांना बसायला मांडीत नाही, त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे, हा दुसरा चमत्कार आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे, सक्का भाऊच गुरु केला, याला ज्ञानोबा राय म्हणतात. हे विश्वात कधी घडलंही नाही आणि परत कधी सक्का भाऊ गुरु सक्का भाऊच गुरु केला. इथं भावाच्या पोरीचं लग्न बोलणारे माझ्या समोर 4 जण बसले. भावाचा कापूस वाढणारे 2 जण आहेत. विश्वात पहिला चमत्कार आहे, कवळं बाळ ज्ञानोबा आहे. विश्वातला दुसरा चमत्कार आहे, ज्यांना मांडीच नव्हती त्यांच्या मांडीवर अख्खं जग आहे. आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे, अख्खी ज्ञानेश्वरी जर वाचली तर ज्ञानेश्वरीत आईचं नाव नाही आहे, ज्ञानेश्वरीत वडिलांचं नाव नाही आहे. पुढे ऐकायचं का, ज्ञानेश्वरीत देवाचंच नाव नाही आहे. अख्ख्या ओव्या श्री गुरु निवृत्तीदादासाठी आहे. हो. आणि विश्वात बरे विश्वातला चौथा चमत्कार आहे. विश्वातला चौथा चमत्कार आहे, लवकर उशिरा आले आणि पहिल्यांदा गेले ज्ञानोबा राय. आणि तिसरा चमत्कार आहे, 5वा चमत्कार आहे, ज्यांच्या समाधीला पांडुरंग रडले. हे जगातले चमत्कार. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबरायांचा आहे, मंगल चरणात आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी बैलजनांची पहिली शंका असेल, पहिल्या दिवसाचं कीर्तन नामपर असावं, या बाबांनी का अभंग घेतला नाही. कमी बुद्धीची माणसं संशय जास्त घेतात. ज्याच्याकडे अक्कल कमी आहे त्याच्याकडे संशय नाही, आणि ज्याच्याकडे जास्त अक्कल आहे तो संशय घेतच नाही. तर तुम्ही म्हणाल बाबाला पहिल्या दिवशी नामपर अभंग का घेतला नाही. मंगल चरण हा पहिला दिवस असतो आणि हा अभंग नेमका मंगल चरणातलाच आहे. रूप पाहता लोचनी, वचन ऐका कमलापती, राव आता येथे देणं, तुम्ही संताधिक संत, आता तुम्ही कृपावंत, लेकुराचे हित न धरी उदास, तुझं पाहता येग विटाबाई. ही पहिली मालिका आहे आणि त्यातला अभंग आहे. अभंगाला सुरुवात तुमची माझी मला वाटतं पहिलीच गाठ आहे. आपलं काम थोडं नंगाट आहे. नंगाट म्हणजे पहिली शेवटची समजायची, नाही घेतली तरी चालेल. आपलं काय फक्त कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्यावाने कीर्तनाला बसायचं नाही, तोंड सोडून मिळून यायचंच नाही. लांब बसायचं, डबल जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आम्ही जीव काढायचा, तुम्ही सुताक पडल्यावाने कीर्तनाला बसायचं जमणार नाही. कीर्तनाला दुसरी सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळलं, नाही तर काहीच करायचं. पहिलंच काही कळलं नाही पुढं काय करायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, निर्वास शंका जर अभंगात असली, शंका तर जाग्यावर विचारायची, कोणीही ओपन चॅलेंज कुणालाही. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं मला पटलं नाही. तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय सोबत. आणि तुला पटाव म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी. आम्ही काय कीर्तन करायचं का, आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे गडी आहे. आम्ही काय कीर्तन करायचं. पांडुरंग आमचा बाप आहे, रुक्मिणी आमची आई आहे, आम्ही तिचं लेकरू आहे. बाप लेकराला बुद्धी देईल तसं कीर्तन. पण कोण आहे, कोण तू, कोण आहे तू, मी कोण, तू आहे कोण. बायको केली म्हणून बाप झाला, पोऱ्याचं लगीन केलं म्हणून सासरा झाला, पोऱ्यानं पराक्रम केला म्हणून आजा झाला. आणि मी आला, तू आहे कोण, कोण आहे तू, मी कोण. हा निवांत विचार. मी कोण, कोण आहे तुम्ही. माझ्यामुळे तुमचा संसार झाला,
मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, त्यानं दुसरी केली असते. उघडी येत माझा पाय लागला, तुझा पाय तसा, तुझा पाय तिकून येतानाच तुझ्या बापाची वीज गुंडे इकून आलाय तेव्हा मी कोण आहे? आपण सगळे जण, तुम्ही आणि मी एका भगवंताची लेकर आहेत. आपला बाप पांडुरंग आहे, आपली आई रुक्मिणी आहे, आपला भाऊ पुंडलिक आहे, आपली बहीण चंद्रभागा आहे, आणि त्यांचे आपण लेकर आहे. अभंगाला सुरुवात फटाफटा बोलावं लागेल. आता बोललं तर कळेल, नाही तर येऊन काही उपयोग होणार नाही. पहिला आता फक्त क्वेश्चन अँड आन्सर लागेल ते करायला, प्रश्न उत्तर सरळ क्वेश्चन अँड आन्सर. पहिला प्रश्न तुम्हाला पटकन हा हा म्हणायचं, नाही म्हणायचं. या जगात देव आहे का? हा म्हणा, नाही म्हणा. सावधरावर का परत मोठा होईल. आहे का? हा म्हणा, नाही म्हणा. आहे तुम्ही आजारी आहे ना? जगात देव आहे का? माझा प्रश्न आहे का? तुमचं उत्तर आहे. सावधरा म्हणजे देव. बोला ना, देव आहे. माझा दुसरा प्रश्न आहे तुम्हाला, जगात देव आहे हे तुम्ही म्हणता, पाहिलं आहे का? तुमच्याकडे उत्तर आहे. बोला नाही. मग माझं उत्तर आहे का? फुलात सुगंध आहे का? फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? बोला आहे. मग जगात देव आहे का? आहे. पुन्हा उलट फेरा तिथं जाता. फुलात सुगंध आहे पण घेतला तर आहे, लाकडात अग्नी आहे पण घर्षण केलं तर आहे, उसात साखर आहे पण प्रक्रिया केली तर आहे, दुधात लोणी आहे पण क्रिया केली तर आहे, जगात देव आहे पण संतांची आई वडिलांची सेवा केली तर आहे. आता पुन्हा उलट फिरा तिथं, पुन्हा तिथं थोडं मुंग्या येतील समजणार नाही लोक पहिले 15-20 मिनिटं, मग लागेल करण थोडं मेंदू वाश व्हायला टाइम लागतो, फटाफटा होईल. आता पुढं लाकडाची राख होईल, लाकडाची राख होईल, राखीचा लाकूड होईल का? बोला नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल का? दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल का? लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं बरोबर लोखंड होईल का? नाही ना. अध्याय नंबर 8, ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201 हातावर लिहून घ्यायचं आणि घरी गेल्या उचकायचं. लाकडाची राख होईल, राखीचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही, आणि ज्ञान नाही तर दुःख गेल्या जाणार नाही. आता आपल्याला दुःख कशामुळे? ज्ञानच नाही. ज्ञान आल्यावर दुःख कशाला होईल? भावाने भावाचा बाण का तोडला तर संग काही येणार नाही, एवढं त्याला ज्ञान नाही. ज्ञान असतं त्याला कोरलाच नसतं. त्याला माहिती आपला पोरे आपली इस्टेट सांभाळायच्या लायकीचा नाही. आपण बांधाव बैल सोडून आडवा नांगर लावण्यात काही मजा? याची अक्कल बैल चालवणाऱ्याला पाहिजे, आणि त्याला ते ज्ञान नसल्यामुळं तो बांध कोरल्याशिवाय आणि तो येऊन याच्या डोक्यात दगड घातल्याशिवाय राहत नाही. दोघांच्या खुदाखुद्या होऊन एक मेल्याशिवाय राहत नाही. एक मेलं एक आज गेलं, बैल सोडाय माणूस नाही. मिळाला तो उठत नाही, आज गेला तो बाहेर येत नाही, आणि बैल नांगरी घेऊन घरी जात नाही. काय नाही, ज्ञान नाही. 80% महिलांनी पप्या सुखी व्हावा म्हणून भावाची मुलगी सून केली. तिथं 2-3 जणींनी केली का? माझ्या पप्प्याला आधार हवा. त्याला झाला आधार, पण तू झाली ना निराधार. त्याला झाला आधार, तू झाली निराधार का? तुला ज्ञानच नाही. अगं बाई, तो तुझा भाऊ आहे पण तिचा बाप आहे. तो उद्या मुलीची बाजी मी तुझी नाही घेणार. ठीक आहे, तो म्हणतो माझ्या बुद्धीचं काही नाही बरं का, माझी बहीण खराब आहे. नाही तर माझी बुद्धी पहिल्यापासून चांगली. 10वीला असताना 2दा पळून गेली. उलटे फिरायचं ना का तुम्हाला? थोडं मुंग ही ती पण पेढे.
ज्ञान आलं की देव आहे, ज्ञान नाही बोला बोला देव नाही. आपल्याला देव का कळत नाही? बस फिट बसला. आता ज्ञान का नाही? उत्तर हे गाव आहे, गाव आहे 7वा अध्याय पारिपा शरीराची या गाव, हे गाव आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे, या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे, या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे आणि ह्या गावचा कारभारी मन आहे. आणि तो थोडा नादी आहे. नादी म्हणजे चांगले, चालू म्हणजे लफडेबाजी. त्याच या गावात एक जणीवर त्याला प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. तुला आहे प्रियशी? नाही, प्रयत्न चालू त्याला एक प्रियशी आहे, प्रियशी आहे. आणि त्या प्रियशीचं नाव आहे इच्छा. नाही भारी काय केलं का? आता प्रियकर कोण आहे? मन. त्याची प्रियशी कोण आहे? इच्छा. आणि दोघांनी जर एकमेकावर प्रेम आहे, गल्लीत का गल्लीत जमलंय. ह्याच गावात राहिला, ती ह्याच गावात आहे, तो ह्याच गावात आहे. तिचा त्याचं नाव आहे मन आणि तिचं नाव आहे इच्छा. तो पडला तिच्या प्रेमात, ती पडली याच्यात. तो म्हणतोय माळ घाल, ती म्हणते जत्रा होऊ दे. तो म्हणतोय अभ्यास कर, तो म्हणतोय, ती म्हणते नाही. हा म्हणतोय व्यायाम कर, तो म्हणतो नाही. या दोघांचा झालाय खाटका. आणि त्यांनी केलाय आपला तमाशा. मोबाईल मध्ये गरज होती तर लागलाय बऱ्या. पाऊस बुरबुर येईल, खाली काढून राहतो मोबाईल, घेतलेलं डिलीट करा. हेच मिटा ना आम्हाला. पुढे आपल्या चेटीत मोबाईल ठेवायचा. तुम्ही 1000 चांगले काम करा, कधीच मोबाईलला क्लिपला पडणार नाही. आता तुम्ही एवढा मोठा सप्ताह केला ना, हा नाही पडणार कधी. पण सप्त्यात एखाद्याला 100 रुपये कमी दिले ना, काय उपयोग आहे त्या सप्त्यात? माणसं थोडं थोडं सरतो. आता लागला कोण कोण ते प्रेमात पडलं, गेलं मोबाईल. प्रियकर कोण आहे? मन. प्रेयशी कोण आहे? इच्छा. दोघांचा आहे एकमेकावर प्रेम. दोघांनी केला आपला तमाशा. पण तिला माहितच नाही हा गडी नपुसक आहे. बोला बोला मन. आता मन नपुसक असल्यामुळे तिला बाळ होईल का? बोला बोला नाही. मग टाळकरी इनेकरी जोबदार. तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही. तुम्हाला काय माहिती आहे का? तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही. निघाय का उत्तर? तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही. भजने बिजने कोणी कीर्तनकार असले तर तिला बाळ होणार नाही का? तिला काम नाही. काम आहे तिला, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली. पण कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळं तिला बाळ होणार नाही. पुरावा 7वा अध्याय. इच्छा ही कुमारी झाली, कामात एक तारुण्य आहे. ती तरुण आहे, तिला बसला धोका. कोणाकडून? मनाकडून. मग सगळ्या मुली उत्तर द्या. हे बस, तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही. पोरं कधीच धोका देत नाही. पोरं धोका देत नाही. त्यांच्या बाजूने मी आहे. पोरं का धोका देत नाही? मिळतच नाही तर देते. मिळाली तर धोका देते ना. इथं रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. आता पुरीनं तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही, तर तुम्ही सांगाल कोणाला? आईला सांगू? आईला सांगू शकत नाही. बापाला तर वारा लागून देते नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही. मग तुम्ही सांगाल मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास. मैत्रिणीला. आणि ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. कोण? गेलं बॉम्बाला घेतलं. इच्छा. तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. वाटायला बरं का नाही, लई नावं देणार द्यावं लागतील. प्रियकर मन. प्रेयशी गेलं बॉम्बाला. इच्छा. ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला. तिच्या मैत्रिणीचं नाव माया. माया. आणि ही गेली तिला सांगायला. बाई असं असं झालं. आणि हा सगळा तमाशा कोणाचा आहे? कोण कोणचा आहे?
कोण कोणाचं आहे? इंद्रिकेचे वाक्य ते माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले, थोड्या करता कशाला बंद करायचं म्हणून लावून झालं. असा माणूस नाही मिळाला की त्यानं मला घोडा लावला. माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे, मी फक्त खरं बोलतो. या जगाला खरं चालत नाही तर कोण कोणाची बायको आहे, कोणाला वेळ आहे. काही पोरं म्हणतात ती माझ्यावर, ते पुरीचं माझ्यावर प्रेम आहे. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम करायला येईल का? तिनं ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम हा विषय वेगळा आहे. कोण कोणाची बायको? इंद्रिकेची वाक्य आहे का? अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला का तुम्ही जगातून संपले. अंगातली ताकद आणि खिशातला पैसा संपला, तुम्ही जगातून संपले. तुमचं काय मत आहे? तुम्ही काही बोलू. कोणाला वेळ आहे? कोण मित्र नाही, कोण बायको नाही, कोणी कोणाचं नाही. या खिशा अंगात ताकद आहे आणि खिशात पैसा आहे, त्यावरच जग खरं आहे. पैसा संपला, विषय संपला. बोला तुमचं काय मत आहे? नाही, कोणाला वेळ नाही. आणि ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, तिच्या मैत्रिणीचं नाव माया, आणि ही तिला सांगायला गेली, बाई मी प्रियकर पटावला, धुतला, ATM मोकळं केलं, त्याला भिकारी केलं, त्याच्याकडून बॅलन्स टाकून घेतला, सगळं केलं बाई, सगळं. पण तो तर नपुसक निघाला. तो कोण म्हणती? गेलं बाबा. इच्छा कोणाला सांगते? ती माया म्हणती तुला तरी प्रिय करे, मला तर प्रिय करे नाही, नवराही नाही. ही म्हणती का तुला प्रिय करे नाही आणि नवराही नाही, मग तू काम काय करती? कोण म्हणती? इच्छा. कोणाला? माया म्हणती माझं एकच काम आहे, जगातल्या सगळ्या माणसांना शिवाचं रूप असून शिव होऊ द्यायचं नाही, त्यांना जीवाचं रूप करून गुंतून मारायचं. हा जन्माला आलेला शिव आहे, पण याला काय करायचं? शाळेत घालायचं, मोठं करायचं, लग्न करायचं, बायको करून द्यायची, त्याला पोरग होऊन द्यायचं, तो आजा करायचा. पप्या, गुड्डी, बंटी, स्वीटी, फ्रिजी, कूलर, गॅस, लायटर, बर्नर, सगळी, हिटर, पिटर, इयर, वाफे, चिंगड्या, कांदे, गोण्या, बकरून, अंडे, लाटणं, फडफड, ठोकणी, उशी, तवा, संडास, बाथरूम, किचन, ओटा, बेडशीट, दिवाण, चमचा, उरगड, उशी, गाती, टक्का, नळ्या, खांडर, खुंडर, मुंडर, सुट्टर, अंड, टरफानं, कपाशी, तूर, नदी. याला फक्त याच्यात गुंतवायचा आणि नदीवर नेऊन घालायचा, याला भजन करू द्यायचं नाही. हा माझा धंदा. असं कोण म्हणते? बस फिटनेस लगेच. इच्छा तिला म्हणते बाई आता तुझं चालणार नाही का? 7 दिवस जाणेफळ 7 दिवस जाणेफळवाल्याने कीर्तन ठेवली आणि पारायण केले. याच्यात 3 गोष्टी होणार आहे. हरिपाठ होणार आहे, काकडा होणार आहे आणि कीर्तन होणार आहे. आणि जिथं भजन चालतं भजनाने माया कमी होते. भजनाने माया कमी होते, तुझा कार्यक्रम होणार. कोणाचा? मायाचा. माया म्हणली मी मरेल ग, मी काय घाबरते का? कारण मी प्रत्येक जीवाला माया वेगळे भ्रमला माया.
ती म्हणली बाई भजन केलं निबस का तुम्हाला ना ही म्हणली मी मरल ग पण मला लग्न न करता आणि नवरा न करता 16 पोर आहेत मायला ती म्हणली ए बरे ऐ 16 पोर आहेत आणि 16 पोरांमध्ये माझा एकच पोरगा ऋषीमुनीला संपवतो तर सर्वसामान्य जीवाची काय शक्य कोणाशी पोर आहे बोला बोला मी म्हणते तुझे पोरं कोण आहेत ती म्हणते 16 आहेत कोणते आहेत ऐका एक ऐका एक पण जाऊ दे ना त्याला बाहेर 16 आहेत मग कोणाची पोर आहेत माईची ऐका एक किती आहेत एकूण किती आहेत एकूण ऐका पहिला पोरगा आहे मी माझ माणसं संपवली कोण मी नसलो तर कोण वाजवी मी नसलो तर चाल कोण म्हणे मी महाराज आहे तू चक्रम आहे काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे तुझ्या इतका येडा माणूस या गावात दुसरा येतो अरे तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बावड्या तू सदस्य नाही तुझा गेम केला गावाने 13 तुला 13 लाखाला मातीत घातली तरी तुला सही येत नाही मी कोण मी आहे इथं घोटाळ्याला आणि आज जगातली सगळी माणसं कोणी संपवली मी 16 पोर आहे दुसरा तू मी बोला बोला मी तू माझी नाही ना कोणाचीच नाही आणि तू कोणाशी त्यांनी संसार केला सुखी होणार नाही तिचं ऑपरेशन झालं तेव्हा 3 मुलं तू जळतो का मी बोला बोला 16 आहेत बरं का त्या बाबळीपासून या बाबळीपत माझे इकाची आखी इकीन तुझी जिरी आणि तुझी जर जिरावली नाही ना मी मला म्हणा बापाचं नाही लोकांना काय माहिती तू कोणचं सासूजन सुनाचं भांडण झालं ना सून म्हणते भूक 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 तुला काय भुकायचं भूक मला फक्त कुत्र मांजर होऊ दे मग तू या आणि मी एकी झाली 2च झाले मी तू तिसरं तुझा माझं ती झाली आणि अख्खं जग कोणी संपवलं बोला बोला चौघांनी मी तू तुझं माझं भांडण का झालं मी सोडवायला गेला तू कशामुळे झालं हे माझं तो का घेतलं मी तू तुझं या 4 मुलं भांडणं झाली संपला विषय आता किती राहिले 16तून 4 गेले किती राहिले खाली 12 आता 12च्या 12 ऐकायची एकदम पटापटा 12च्या 12 सांगतो काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 6 आशा इच्छा वासना तृष्णा मनस्ना तितिक संकल्पना 12 आता एकेकाची माहिती 1 मिनिट ऐकायची का पुढे जायचं बोला बोला एक वाची माहिती 1 मिनिट ऐकायची का पुढे जायचं ऐकायची कोणची माहिती गेलो बाबा कोणची पोरं माईची एकूण किती आहेत 16 किती झाले 4 किती राहिले पहिला पोरगा आहे काम कोण आहे काम ऐका आता काम ऐका उभं राहील नीट उभं राहील काम तरुण पोरं बिरं सगळे ऐका शरीरात जर काम तयार झाला तर तो काम पहिल्यांदा डोळ्यावाटे बाहेर पडतो शरीरात जर काम तयार झाला तो पहिल्यांदा डोळ्यावाटे बाहेर पडतो आणि पहिलं पाप डोळ्यात येतं पहिलं पाप आणि डोळा काय करीत नाही डोळा काय करीन त्याच्या हातात काही नाही तर काय करीन डोळा काय करीन पापणी वाय खाली वर करीन नाही त्या एखादी बाजू झाकीन येते अशा करेन का कशी झाकीन रे डोळा एक बाजूला कसं झाकी द्या हा कसं हे बरे कसा हे काय करीन डोळा म्हणजे पाप कुठं तयार झालं शरीरात
पहिलं कुठे गेलं बोला बोला डोळ्यात डोळा काय करीत नाही त्यांचे पाप दिलं मला कपाटून मन हुशार मन म्हणलं आपल्याकडून नको तुझं तुझं आहे पाप कुठे गेलं शरीरात मी काय करू ना पहिलं आलं डोळ्यात डोळ्यातून गेलं बोला बोला मनात आणि मनातून आलं शरीरात आणि एकदा इंद्रिय खवळले आणि शरीरातला काम खवळला का तिथं साधून फिरू काही चालत नाही काय म्हणतो म्हणतात त्याची ज्ञानेश्वरी पाटे गपचित राह ज्ञानेश्वरी नाही गाथा नाही काम खवळलं बिघडला कार्यक्रम पारायण बॉम्बाला ज्ञानेश्वरी काही म्हणतो ना तो फार चांगला वाजवायचा पण नादी लागल्यापासून कुणीकडे थापा नाही तो धूप थोडाय हो आणि काम एकदा शरीरातला खवळला का काय काय करतो ऐका एक काम वयाचा विचार करीत नाही म्हातारा माणूस बायको करू शकतो त्याला हसण्यासारखं काही नाही तो फक्त वयानं दमलाय मनानं खंबीर होऊन दमला ऐका लय किचकट मुद्दे बर का ऐका बारीक काम मी काय का 7 कामं करतो काम काम वयाचा विचार करीत नाही काम जातीचा विचार करीत नाही काम नात्याचा विचार करीत नाही काम कुलाचा विचार करीत नाही काम शिलाचा विचार करीत नाही काम काळवेळेचा विचार करीत नाही आणि काम 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 वेळेचा विचार करीत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काम लाज धरीत नाही एकदा खवळला का वय बी काहीच नाही जात नाही कुळ नाही शील नाही वेळ नाही काळ नाही वय नाही कसा आहे तो धडक मारी शंकरा काम आहे आता उलट फिरा बर का काम शरीरात तयार झाला वय वय नाही जात नाही नात नाही कुळ बोला बोला नाही शील नाही काही नाही सगळे पळून जाणारे पोरी अल्प होई नाही त्याला ते आठला आणि कोणतीच पोरगी अजून विद्वान पोराबरोबर पळून गेली नाही पोरीचं वैशिष्ट्य असतं कोणती पोरगी असू द्या इनवर्ट अख्ख्या जगात पोरगी हुशार पोरावर कधी प्रेम करीत नाही नादीच लागणार नाही पोरगी प्रेम करताना तरी पोरावर
दरिद्री म्हणजे विहिरीवरच्या मोटरी चोरीतो, लोकांच्या किबली चोरीतो, मोटरसायकलचे पार्टच खोलून विकतो, आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काय नटबाद. आणि जेवढ्या जेवढ्या मुली पळून गेल्या इन वर्ल्ड, अख्ख्या जगात एकही मुलगी कधी सुखी होऊ शकत नाही. पळून गेलेली मुलगी सुखी होत नाही, कधीच होणार नाही. पैसा का मिळतील, पैसा राहील, दागिने राहतील, सोनं राहील, पण राहणार नाही. का? त्याचं उत्तर माहिती तुम्हाला का? आई बापाचा तळतळाट घेऊन मुलगी कधी सुखी होऊ शकत नाही. ज्या मुलीला बापाच्या डोळ्यात पाणी आणलं, ज्या मुलीला आईची मान खाली घातली, ती मुलगी सुखी संसार करू शकत नाही. तुमचं काय म्हणणं? आणि त्या पोरी इंदुरीकर शिवाय काय प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो छक. बंगल्यातून पुरी पळून गेलं तर कांदे लावायच्या थोडीच्या मुखात प्यार क्या होता है तो रोप उपटताय उठतो काय. प्यार क्या होता है तर कांदे तर उरेल औषध प्यात आहेत. या गोष्टी खऱ्या का खोट आहे? हे बारीक आहे का? कोण तयार झाला? गेलं मुंबईला. काम आता उलट्या फेरावर का? काम जर पुरा झाला नाही तर पुरत तयार होत. पहिला कोण तयार झाला? गेलं मुंबईला. काम तो काही पुरा झाला नाही, लगेच काय तयार झाला? पाया पडतो तुमच्या सगळ्याच्या. जेलमध्ये 80% आरोपी फक्त 2 मिनिटाचा राग हा काढला नाही म्हणून. खून करायला का लागत? मर्डर करायला का 2-4 दिवस लागले? गोळीबार करायला का दुपार लागते काय? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन थांबल्यावर 10 लाख देतो, इंदुरीकर भोकस बुकशील तो. इंदुरीकर काय एका झापडीच्या घरी? इंदुरीकर म्हणू द्या, पण ते 10 लाख खर्चायचे खावा. आणि पाया पडून सांगतो, आरोपींना नंतर पश्चाताप झाल्याशिवाय राहत नाही. पण ती वेळ तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या. 2 मिनिटाचा राग तुमची जिंदगी संपू शकतो, आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो. का राग होत? काय खून करून, मर्डरी करून, काय काय तुम्हाला मला एक सांगा, दुसऱ्याला वाईट म्हणून तुम्हाला फायदा काय? आता मी सिस्टीमवाल्याला म्हणलं आवाज वाढव, त्यानं वाढवला विषय, तुम्ही लगेच क्लिप करायची. इंदुरीकर सिस्टीमवाल्यावर बनकले, खाली लगेच कमेंट्स, तो नालायकच आहे. म्हणजे कोण? बरं, मला नालायक म्हणायला आतली चड्डी नाही. बरं, मला तुम्ही नालायक म्हणलेले, माझ्यावर फरक काय? बरं, माझी कीर्तन चालू राहणार, ते राहणार. रोज जेवढा प्रवास व्हायचा तेवढा. मग तुमच्या भुकण्याला किंमत काय? शिवीला बकलू झालं काय? व्हॉट्सअपला पडायची गरज? कुत्रीला पिलू झालं काय? स्टेटसला माहिती काय झाली? कुत्रा कुत्री घरी ना, तुला काय समज? खरं आज 80% लोक कमेंट टाकून एकमेकाची इज्जत घालवण्यापेक्षा दुसरं काहीच करीत नाही. हा लोकांचा धंदा आहे. तुमचं काय म्हणणं? तुम्ही काहीच बोला, दंड आहे त्यांना का? आता कीर्तनाची कीर्तन करायची चूक करायला काय लागत ते आपण कळत नाही. चाल कळत नाही, स्वर कळत नाही, ताल कळत नाही. मग काय म्हणायचं? बोलायला का जागा काय? जास्त पैसे घेतात आणि खाली जाऊन बोलतात. या 2 मुद्द्यापेक्षा तुमच्याचं काय? तुम्हालातलं ओवी कळत नाही, गाथा तर तुमच्या खानदानीत तुम्हाला माहित नाही. याला पखवत म्हणते हेच तुम्हाला माहित नाही. याला डुमका म्हणतात तुम्ही. खरं का खोटं? मग पहिला कोण तयार झाला? गेलो बाबा. काम काम अपुरा राहिला. आता उलट फिरा. काम तयार झाला, अपुरा राहिला, आणि काम पुरा झाला, लोभ.
किती अवघड सूत्र आहे. तयार झाला गेलं बाबा. काम तो काय पुरा झाला नाही, म्हणजे तृप्त झाला नाही. कोण? लोभ, क्रोध. काम काम तृप्त झाला नाही. आता कोण तयार झाला? क्रोध. क्रोध. आता काम तृप्त झाला. लोभ. लोभ. आता लोभ तयार झाला का दुसऱ्याला कमी लेखलं तर मत्सर. मत्सर तयार झाला का दंभ. दंभ तयार झाला का मीच एकटा शान आहे, अहंकार. आणि अहंकार तयार झाला का तो नदी गेलाच. आता हे किती झाले? 6. 6. आणि पहिले किती? 4. 4. 6 4 10. कोणची पोर आहेत? बस फिट बसतात मायाची. आता किती राहिली? 6. 6. 6 राहिली. 6. आशा, इच्छा, तृष्णा, वासना, मनिष्णा आणि कल्पना. आणि हे 16च्या 16 पोरं फक्त भजनाने जातात. पवित्राची
ज्यांचे गेले त्यांना बलदेवदास महाराज इकडून इकडे यायचं होतं. बलदेवदास महाराज आपण त्यांना बारावी बाबा म्हणतो. मी साधू कधी तयार होतात या 16 जणांना वस्तून देतात तेव्हा गण लावून बायका पोरं सोडून बोंबलं फिरून पार मारता होत नाही. भाकरी खायचा नाही, सफरचंद हाणायचं, चहा प्यायचा नाही, दूध हाणायचं, ही सगळी नाटकं आहेत. नाही सुधारण बदलच झाले अजून हे असं परमात्मा नाही. त्याला एकच ओळी बसते बलदेवदास महाराजांना, येथे एकच लीला ठरले ते सर्व भावे किंवा काही एखाद्याची वैकुंठ राहावे. आणि त्यांच्यासाठी हा अभंग आहे. किती जण गेली? 16. आणि 16 जर गेले तर तो देवाच. म्हणून माझा आत्ताची एक प्रश्नाचं उत्तर संपलंय. आपल्याला ज्ञान का नाही त्याचं हे 16 कारण. 16 आता हे कारण आपण घालवायचे असतील तर आपल्याला भजनच करावं लागेल. पण भजन कोणी केलं? कोणी केलं? कोण करते? रब्बानी कलाच किती गेले आपले? 16. आता आपण कोण झालो? बस आता कोण झालो? गेलो बाबा देव. आता आपल्याला काय आलं? ज्ञान. मग आता मला उत्तर द्या तुम्ही. हे सगळं जाऊ द्या, हे सगळं जाऊ द्या. हे गाड्या गड्या बंगला बिंगला बायको बिको आग लागत. आपण गेलो काय करत? आपले डोळे गेले टीव्ही चालला काय बघितलं? आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. शरीर सुंदर आहे तोपर्यंत जग सुंदर आहे. बोला हे केस कमी आहेत माझ्या अंगाची, एवढी गावं पाहिजे. माझ्या इतके ते कीर्तन कोणी केलं नाही महाराष्ट्रात. एका जन्मात कोणाला 10 जन्मात होणार नाही. म्हणजे 31 वर्ष डांबरीवर गेले. 31 वर्ष खाणं डांबरीवर, झोपणं डांबरीवर, राहणं डांबरीवर, एका दिवशी जाणं सुद्धा डांबरीवर. आमची कीर्तनं थोडी झोमतात पण ती काळाची. लोकांना राग येतो, हा माणूस डायरेक्ट बोलतो, लई बोलतो. आम्ही नाही बोलायचं, कोणी बोलायचं? कोणी बोलायचं? 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाले. काय मत आहे तुमचं? कोणत्या गावाचा पुढे शाळेत का पाहतोय? असं बोललं का त्याची तारीख नाही घ्यायची का? काही बोलू तिला येणार नाही ना. मी काय कवठाला आंबा म्हणतोय का? फक्त खरं बोलतोय. गावात आता शाळा उघडल्या. आता तरुण मंडळानं गाव पुढाऱ्यांनी मिटिंग घेतली पाहिजे. शालेय परिसरात विद्यार्थ्यांचे शिक्षकाचे मोबाईल बंद पाहिजे, तरच पिढी वाचल. तुमचं काय मत? 40% शाळेतले पोरं. बरं आम्ही बोललो का? आमची क्लिप, आमचा बांबूच उपटायचा. या जगात खरा कोण बोलायचं माहिती का? ज्याला लवकर मारायचंय. खरं बोलला का त्याचा कार्यक्रम 1000-1500 शिया खातो मी दिवसभरात हलक्या हाती. आणि गुन्हा एकच काय? आणि हे लोकांना चालत. आज गेलेत का नाही मला सांगा? 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये घरी खेळून भिकारी झालेत का नाही? बोला. असं बोललं तर एक शिक्षक म्हणलं तर बापच काय गेलं. आज पिढ्या संपल्यात लोकांच्या. काय म्हणलं तुम्ही? शाळेतले पोरं सरळ बसा बघ काय बैठे बैठे सावधान सावधान.
रिलॅक्स. 7 रिलॅक्स. 7 10वीला कोण येतं? 10वीला कोण येतं? 10वीला कोण आहे? 10वीला कोणी नाही का? नाही. 9वीला कोण आहे? तेव्हा तो 9वीला आहे, तो खाली वाकला, तो पांढऱ्या शर्टाला. इकडे बघ. बाकीचं असं नका. 9वीला आहे तू. शिवी का मराठी? मराठी आहे का? संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. न्यूटनचा कितवा नियम आहे? त्याच्या शेजारचा कितीला आहे? तो लपला जाऊ. तू माग पाहत तू. बऱ्या तूच. अरे हा तुझ्या शेजार. तूच कितीला आहे तू? हा 9वी. शिवी का मराठी? मराठी मिळवलं का? न्यूटनचे गतिविषयक नियम किती? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. न्यूटनचे गतिविषयक नियम किती नियम आहे? 3. मग संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. कितवा नियम आहे? 4था. दुसरा. मग क्रिया व प्रतिक्रिया पहिले नेहमी समान असतात, परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. कितवा नियम आहे? सांगू नको रे. त्याच्या पुढचा कितीला आहे? 9वी. शिवी का मराठी? मराठी का? फुलाची भाग किती? फुलाला भाग किती? फुल पाहिलं का? तो फुल पाहिलं का? कशाचं? नाही, गुलाबाचं 9वीला सुरू होतं. 9वीला गुलाबाचं सुरू होतं. 10वीला त्याला मागवायचा. पाहिलं का? फुलाला भाग किती? 4. कोणते? तू सांग, मी सांगू का? मी इंग्रजी सांगू? मराठी सांगा. निगलपुंज, दलपुंज, पुमांग, जायांग है का? इन इंग्लिश कॅलिस, करोला, एंड्रोशियम अँड गायनेशियम देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. तो काळा शर्टाला कितीला आहे? 9वीला आहे का? शिवी का मराठी? मराठी मिळवले का? दगड हा पदार्थ स्थायू द्रव का वायू? स्थायू. दगड, पाणी. वायू. तुम्ही दिला रे. 6वी. शिवी का मराठी? मराठी मिळवले का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पेपर नंबर 1 विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. केपलरचे किती नियम आहेत? अरे पहिलं प्रकरण आहे का तुम्हाला? केपलरचे नियम. दुसरं रासायनिक अभिक्रिया व प्रक्रिया. तिसरं प्रकरण मूलद्रव्याचे वर्गीकरण. चौथं प्रकरण चुंबकत्व. 5वं प्रकरण उष्णता. 6वं प्रकरण पाण्याचे असंगत आचरण. आहे का विज्ञान पेपर 1 मध्ये? तू राहिला, मी आहे का तू आहे? तू कितीला आहे रे? 11वी. सायन्सला आहे का कॉमर्सला आहे? कॉमर्स. सायन्सचा त्याला नाही. कॉमर्सला आहे तू? कॉमर्सला आहे ना? गेल्या वर्षी 10वीला होता का? शिवी का मराठी? मराठी मिडियमला होता का? 10वीला. 8 मूलद्रव्य सत्यानुक्रमाने मांडले असता पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म 8व्या सारखेच असतात. हा नियम कोणाचा आहे? तू कितीला रे? 7वी. बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. माहीत? काय म्हणते बापाच्या बायको? ही तुम्ही सांभाळणार आहे का?